नमस्कार मित्र हो, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आली। या 80 वर्षांमध्ये भारताच्या प्रगतीचे विभाग करायला लागले तर सुरुवातीची 25 वर्ष, नंतरची 25 वर्ष आणि आता जी घोडदौड चाललेली 25 वर्ष त्याचा विचार करायला लागेल। भारत स्वतंत्र झालं तेव्हा अन्नधान्याच्या बाबतीत अगदीच दुसऱ्या देशांवरती अवलंबून असलेला भारत आज सगळी कृषीमध्ये झालेली क्रांतीमुळे 2 वर्ष जरी आपल्याला अडचणीची जाणीव झाली, पिकांना अडचणी आल्या तरी आपण पूर्णपणे ते पोहोचू शकतो इथपर्यंतची प्रगती, शेतीमध्ये झालेली प्रोडक्टिव्हिटी मध्ये वाढ आणि सगळ्यामध्ये जी प्रगती झाली, शास्त्रज्ञांनी केलेलं काम, समाजकारणाने केलेलं काम, राजकारणाने केलेलं काम, ह्याची सगळ्याची प्रगती आहे। मुद्दा मी सांगतोय अशासाठी की आता ही नवीन पिढी आहे, ही बरीचशी 2004 किंवा 2000 नंतरची आहे। यांना कदाचित माहिती नसेल की स्वातंत्र्य सेनानी आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लोकांनी काय कष्ट केलेले आहेत, किंवा म्हणून आपण आता तुमची जबाबदारी आहे की 2047 साली भारत विकसित देशांच्या रांगेत कसा बसावा आणि हे आपले तरुण जी पिढी आहे तीच करू शकेल। म्हणून या तरुण पिढीला मी खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की देशासाठी खूप काम करा आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपला हातभार उचला। पुनश्च एकदा आपण तमाम जनतेला आणि आमच्या सगळ्या तरुण पिढीला 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।